शुभ श्रावणी 5 मार्च भागामध्ये शुभ स्वीटीचा चांगलाच माज उतरवतो आणि वॉर्निंग देऊन निघून जातो. आता शुभ आणि श्रावणी चांगलाच प्लॅन बनवतात. श्रावणी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला जाते आणि विशंभरशी बोलते आणि ठरल्याप्रमाणे त्याला सगळा प्लॅन सांगते आणि म्हणते, तुम्ही गुन्हा कबूल करा. त्या विशंभर म्हणतो, तू डोक्यावर पडलीस का? श्रावणी म्हणते, काळजी करू नका, काही झालं तरी मी तुम्हाला इथे ठेवणार नाही, कारण तुम्ही बाहेर आल्याशिवाय मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही आणि जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या आईला न्याय मिळवून देऊ शकत नाही. ती आता विशंभरला व्यवस्थित प्लॅन सांगते. आता विशंभर तिच्याकडे बघतच राहतो. खरं तर विशंभर श्रावणीला मुलगी मानत नसतो, पण तिची हुशार बुद्धी बघून त्याला खूप कौतुक वाटतं. आता श्रावणी निघून जाते आणि वकील येतात आणि पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विशंभरशी बोलत असतात. मोठ्या त्वऱ्यात म्हणतात, साहेब मी काय विचारतोय, हा गुन्हा तुम्हीच केला आहे ना? त्या विशंभर म्हणतो, हो हा गुन्हा मीच केला आहे, पैसे देऊन तिला पास केलं. हे त्याच्या बोलण्यावर इन्स्पेक्टर शॉक होऊन बघायला लागतात, कारण त्यांना माहीत असतं की गुन्हा साहेबांनी केलाच नाही. ते आता विचारात पडतात, जर साहेबांनी गुन्हा केला नाही तर हे मान्य का करतायत? वकील बाहेर जातात आणि पाटील साहेबांना फोन करतात, साहेब आपलं काम झालं आहे, विशंभरने गुन्हा मान्य केला आहे. आता पाटील नंदाक्काला फोन करून सांगतात. हे ऐकल्यानंतर नंदाक्काला जिंकल्यासारखं वाटतं. ती म्हणते, मॅडी आता विशंभर काय सुटत नाही आणि सुटायचा म्हटला तर मी सुटू देणार नाही. आता हे सगळं साम्राज्य आपलं. मॅडी म्हणतो, आणि ती श्रावणी? नंदाक्का म्हणते, आता मी तिला धक्के मारून हाकलवणार, कारण पहिलेच तिने मान्य केलं की ती विशंभरची मुलगी नाही. जर ती विशंभरची मुलगीच नाही तर ह्या घरात कुठल्या हक्काने राहणार? पण तेवढ्यात नंदाक्काच्या आनंदाला ग्रहण लागतं. मॅडी म्हणतो, मॉम ही न्यूज बघ. पत्रकार बोलत असतो, ब्रेकिंग न्यूज, शिक्षण मंत्री विशंभर राजे शिर्के यांच्याकडून गुन्हा कबूल झाला. शिक्षण मंत्र्याच्या मुलीला पास करण्यासाठी जे काही पैसे त्या माणसाला दिले होते त्या पैशांवर विशिष्ट असं केमिकल लावलं होतं. त्यामुळे त्या नोटा जर मार्केटमध्ये आल्या त्याचे सिरियल नंबर सहज ओळखता येतील आणि जर कुणी जाळण्याचा प्रयत्न केला तर त्याचा निळा धूर घेऊन तो गुन्हेगार पकडला जाईल. आता मात्र नंदाक्का आणि मॅडीला दिवसा तारे दिसतात. इकडे जेलमध्ये विशंभर वाट बघत असतो आणि बाहेर एकच गोंधळ उठतो. आता श्रावणी पोलिसांची मदत घेते आणि म्हणते, काल जो व्हिडिओ व्हायरल झाला तर गुन्हेगार नक्कीच तो पुरावा लपवण्याचा किंवा फेकून द्यायचा प्रयत्न करेल आणि आपल्याला त्याला ती संधी द्यायची नाही आहे. पुढच्या 12 तासात काहीही झालं तरी आपल्याला त्याला शोधून काढायचे. आता जागोजागी कॅमेरे लावले जातात आणि एका ठिकाणी असा काय मोबाईल लावला जातो, नेमकी त्या ठिकाणी तो गुन्हेगार येतो आणि इकडे तिकडे बघतो. आता शर्टमधून हळूच तो पैसे काढतो आणि फेकून देतो आणि नेमकी तो मोबाईलमध्ये कॅप्चर होतो. आता इन्स्पेक्टरच्या लक्षात येतं की साहेबांनी गुन्हा का कबूल केला. इकडे मात्र नंदाक्का जाम हादरते आणि म्हणते, आपण जर पकडलो गेलो तर तो शुभचा मेवना तोंड तर नाही उघडणार ना? मॅडी म्हणतो, शक्यच नाही, त्याला माहिती आहे बोलण्याचे परिणाम काय होतील. इकडे न्यूज ऐकल्यानंतर शुभच्या मेवण्याची हालत पण खूप वाईट होते आणि तो सारखं त्या मुलाला फोन करत असतो. आता तर विशंभरच्या आसपासचे सगळेच मोबाईल ट्रॅक होतात. आता बघूया नंदाक्का किती तोंडावर पडते ते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.